अवैधरित्या लाखो रुपयांची दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर आडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं कारवाई करत तब्बल 11,22,614 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये दारूसह 9,50,000 रुपये किमतीच्या किया सोनेट वाहनाचा समावेश आहे। 23 जुलै रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास आडगाव गुन्हे शोध पथकाचे पोलीस कर्मचारी परिसरात अवैध दारू, अंमली पदार्थ तसेच इतर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गस्त घालत होते। यावेळी बळी मंदिर चौकात एका पांढऱ्या रंगाचं संशयित वाहन पोलिसांना पाहून वेगानं निघून गेलं। यामुळे पथकाने वाहनाचा पाठलाग सुरू केला। सदर वाहन बळी मंदिर चौकातून सिद्धिविनायक चौकाच्या दिशेनं जात असताना पार्कसाईड सोसायटी समोरील मोकळ्या मैदानाजवळ पोलिसांनी ते अडवून तपासणी केली। यावेळी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये विनापरवाना मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला। पंचांसमक्ष हा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये रॉयल स्टॅग क्लासिक विस्की, रॉयल स्टॅग क्लासिक विस्की बॅरल सिलेक्ट, DSP ब्लॅक आणि मॅजिक मुवमेंट या मद्याचा समावेश आहे। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदार कुणाल राऊत यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार मनोज परदेशी हे करतायत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। नितीन चव्हाण, पंचनामा न्यूज, आडगाव।